So hello friends, welcome back to the channel. तो आज क्या है, आज मी चालला आहे परत पुण्याला. जसं तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, मी पुण्यावरून पालघरला आला आहे. फ्रायडेला आला आणि आज 20 तारखेला आला आणि आज आहे 24 तारीख म्हणजे मंगळवार आहे. तर आज मी रिटर्न चालला आहे परत. आणि आता माझी ट्रेन आहे, मुंबईवरून ट्रेन आहे ॲक्च्युली. मुंबई ते डायरेक्ट पुणे जंक्शन आहे, दादर टू पुणे जंक्शन. पण आता त्याच्यासाठी आपल्याला दादरला जायला लागेल अगोदर. तर त्याच्यासाठी लोकल आहे आपली. आता लोकल थोडी लेट आहे ॲक्च्युली, तर मी ब्रिजवर थांबला आहे व्हिडिओ बनवत. तर आता लोकलची वाट बघतो आणि मग आपण जाऊ. आणि एक्साइटमेंट आहे कारण ट्रेन थोडीशी स्पेशल आहे. तर बघू कसा एक्सपिरियन्स होतो, मी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि चला, आधी आम्ही डिप्लोमाला कॉलेजला जायचे ना, तेव्हा आम्ही इथेच उभे राहायचे, सेम इथे उभे राहायचे. आणि इथे मग फर्स्ट क्लास यायचा, मिडल फर्स्ट क्लास. सो आमचा ग्रुप होता आधी डिप्लोमाचा. सकाळ 7:46ची ट्रेन होती, चर्चगेट फास्ट. त्याला आम्ही जायचे. जाम गर्दी भाई. आता ट्रेन ती बघा, आपली ट्रेन आली. ॲक्च्युली सायडिंगवाली आहे, म्हणजे सायडिंगवाला प्लॅटफॉर्म आहे आणि ते 2 मेनवाले आहेत. सो पालघर स्टेशन. आणि आता ट्रेन आली. आता आपण चालले सेकंड क्लासमध्ये, बिकॉज तेव्हा पास होता फर्स्ट क्लासचा डिस्काउंटेड, म्हणून फर्स्ट क्लास. आता सेकंड क्लास बिकॉज येस, बघू बसायला भेटते की नाही. आता आले आपण केलवा रोड, म्हणजे पालघरचा नेक्स्ट स्टेशन. आणि मध्ये खूप गर्दी आहे. गर्दी म्हणजे गर्दी नाही आहे, बट बसायला जागा नाही भेटली. सो आता आपण उभे आहेत. आणि आता दादर यायला अजून खूप टाईम आहे. सो पोचल्यावर भेटूया. मध्येच काय असेल तर तुम्हाला दाखवतो. सो हा आहे विरार. आणि इथून आता पुढे मोठ्या मोठ्या बिल्डिंगी चालू होतील आणि लोकल्स ना हे सर्व विरारपासून स्टार्ट होते. सो ही गर्दी दिसते ना, ही ॲक्च्युली अहमदाबाद पॅसेंजरची गर्दी आहे. आम्ही पण त्या ट्रेनला गेल्यात खूप वेळा कॉलेज सुटल्यावर, त्याचीच गर्दी आहे ही सर्व. अरे हा माणूस इथून कुठून आला. आता तर क्राऊडला सुरुवात आहे, पुढे जाम क्राऊड असेल. तर हा आहे बोरिवली. आणि इथे हे जे लोक सर्व थांबलेत मोस्टली ते गावाला चालले आहेत, बिकॉज इथे एक्सप्रेस थांबतात. आणि बोरिवलीला 10 प्लॅटफॉर्म आहेत, 10. तर तुम्ही कधी येतील पहिल्यांदा तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, बट नंतर एकदा समजलं ना की मग काय एवढं नॉर्मल आहे. कारण 10 प्लॅटफॉर्म थोडंसं आहे, म्हणजे जंक्शन नाही काय माहिती आहे, पण रेल्वे स्टेशन मोठं आहे. सो आता आपण आहे दादरला. आणि आता आपल्याला जायचं आहे त्या साईडला, म्हणजे आता ही वेस्टर्न रेल्वे स्टेशन आहे दादरचं. आपल्याला सेंट्रलला जायचं आहे, तिकडे आपली ट्रेन आहे. म्हणजे तिकडे आपली ट्रेन येणार आहे, अजून 1 तास आहे. आपण 1 तास अगोदर आलो. तर आता दादरवर आहेत. ही AC लोकल आली आणि आता ही पण AC लोकल आली. वा क्या बात आहे. तर ते सर्व ठीक आहे. तर तुम्ही येतील ना तेव्हा तिकीट काढा. चर्चगेट हाँ इधर आएगा, हाँ इधर आएगा. आता आपल्याला जायचं आहे सेंट्रलला, म्हणजे त्या साईडला. आता हे वेस्टर्न रेल्वे स्टेशन आहे, जसं मी तुम्हाला बोलला. आपल्याला आता ब्रिजवर आहेत आपण, तिकीट काढलेलं आपण, म्हणून आपल्याला टेन्शन नाही आहे. सो आता संध्याकाळ नाही आहे म्हणून गर्दी खूप कमी आहे, नाहीतर इथे खूप गर्दी असते. दादर खूप बिझी रेल्वे स्टेशन आहे. आणि एकदा तर आता हा सेंट्रल लाईन आहे. हे बघा, ही लोकल गेली दिसते ना, ही सेंट्रल रेल्वे, म्हणजे ही सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे. आणि हा जो आहे ना जिथून आपण आले तो वेस्टर्न आहे. सो हा जातो ठाण्याकडे आणि तो आपला वेस्टर्न लाईन WR आणि ही CR आहे. आता आपण CRला चाललो आहेत. आपला प्लॅटफॉर्म नंबर काय मला बघायला लागेल. जाऊ आपण आणि ट्रेनमध्ये चढू. आम्ही जेव्हा VJTIवरून आलेले ना, तेव्हा मी इथूनच आलेले, मला आठवते. आणि मग इथून तसे गेलेले. हा आहे तिकीट घर, इथे तिकीट काढतात. प्लीज बाय युअर तिकीट बिफोर एंट्री. ओके. आज वाटते एअर पोल्युशन इंडेक्स असं काहीतरी असते ना, ते जास्त आहे वाटते. नाही तर तुम्हाला मस्त बिल्डिंगी दाखवल्या असत्या. तिकडे पुढच्या साईडला, मुंबई सेंट्रलच्या साईडला उंच बिल्डिंग आहेत, मला इथून दिसत आहेत. बट कॅमेरा कॅप्चर करतोय का काय माहिती.
गेले असते रे, पण आपलं तिकीट दादरपर्यंतच आणि आपली ट्रेन आहे. नाही तर नेक्स्ट टाईम जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा मग बिल्डिंग दाखवतो. सो आता मी जस्ट चेक केलं, तिकडे आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 4वर आहे. सो आपल्याला हा प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे, आपल्याला 4वर जायला लागेल. 2, 3 आणि 4. सो आपण आता चाललो आहे 4वर. तुम्ही या साईडच्या बिल्डिंगी पण बघू शकतात. ती बिल्डिंगमध्ये एक दादा कामाला आहे माझा. देन तिकडे आम्ही गेल्यात ॲक्च्युली. तिकडे ना बीच आहे, म्हणजे आहे. तर हे लोकल आता अनाऊन्समेंट झाली. म्हणजे अपेक्षित आहे असं येते, असं नाही की थोड्या वेळात येतं आहे. अपेक्षित आहे, अजून टाईम आपल्याला अर्धा तास आहे. तर पाणी वगैरे घेतलं आहे मी, बिस्किट पुडा पण घेतला आहे. तरी अजून काहीतरी खायला घेऊ, भूक लागेल नंतर. तर इथे स्टॉल आहे, तिथे काहीतरी खायला घेऊ. म्हणजे खायचं नाही, बाहेरचं नाही खायचं कधी पण. पॅकेट फूड चालतं आहे कधी कधी, पण बाहेरचं नाही खायचं. ओके. ही ट्रेन कुठे जाते? त्याच याच्यानंतरच्या नंतर किंवा याच्यानंतरच्या नंतर पण आपली ट्रेन येऊ शकते, बिकॉज इथे लोकल 2-2 मिनटाला येतात. तर मी आता एक सोया स्टिक घेतली. सोया काय ते असते ना, सोया ते असते ना, तुम्हाला दाखवतो खाईल तेव्हा. आणि एक शेंगदाण्याचा पॅकेट घेतला. तो शेंगदाण्याचा पॅकेट तुम्हाला मी नंतर न्यूट्रिशनमध्ये दाखवतो. आणि एक फ्रुटी घेतली लिक्विड कार्बसाठी. आणि अजून पोलो घेतला, बिकॉज मला आवडते म्हणून. आता थांबतो जरा वेळ, टाईम आहे. क्या बात. आता ट्रेन यायला फक्त 2 मिनटं उरले आहेत, पण ट्रेन काय अजून दिसत नाही आहे. आय थिंक ती 300च्या स्पीडला येईल आणि 400च्या स्पीडला जाईल, म्हणून ती जरा लांब आहे. आपण वाट बघू आल्यावर. तर तुम्ही पुढे बघणारच आहे तसं पण, ठीक आहे. आली. थंबनेलसाठी फोटो नाही येणार यार, कॅमेरा एवढा पण चांगला नाही आहे. ठीक आहे, इट्स ओके. बे दिसत पण नाही. लेट्स गो. हा आहे आपला डब्बा C9. आता आपण इथून चढू. फर्स्ट टाइम भाई. धक्का बिक्का देते ते. ॲटोमॅटिक उघडला दरवाजा. लेट्स गो. आपला सीट नंबर आहे आय थिंक 57 आहे. ही आजी विदाऊट रिझर्वेशन चालू झालं वाटतं. ओके, सो वी आर हियर. आपलं 57. पुढे तो उलटे सुलटे सीट आहे. नाही सरळच आहे. नाही उलटे सुलटे आहे. हा आहे आपला 57. आपला हा वाला आहे, तो वाला नाही आहे. पण ठीक आहे, आतासाठी आपण तिकडे बसूया. हिंदुस्तान टाइम्स सक्सेसफुली आलेत. तर आपण बसल्यात, आपली सीट ती आहे, बट आपण इथे बसल्यात बिकॉज इकडे आता फिलहाल कोण नाही आहे. पुढे येईल ते येईल. विंडो सीट उसको. तर आता फिलहाल तर इथे 3 सीटवरती मी एकटाच आहे, बिकॉज ते आले नाही, बट ते पुढे येतील असं मला वाटते. बिकॉज पुढे स्टॉप आहेत, ठाणे आणि कल्याणला स्टॉप आहेत. तर तिकडे ते येतील. मला शिफ्ट व्हायला लागेल. तिथपर्यंत विंडो सीट भेटले तर बसून घेऊ. बाकी ट्रेन फिलहाल जास्त भरली नाही आहे, पुढे भरेल. ठाणे आणि कल्याणला भरेल. आणि बाकी बघू आता एक्सपिरियन्स कसा होता. दादरवरून सुटली जस्ट. तर
इथे सुरुवातीला वॉटर बॉटल्स आय थिंक सर्वीकडे तिकडे पण आहेत. हे फ्री आहेत का माहिती नाही, फ्रीच असतील आता काय माहिती, एवढे पैसे भरलेत. त्याच्यानंतर हे फुटरेस्टसाठी आहे असं. माझे पाय इग्नोर करा, खुरखुर आवाज येतो. दॅन इथे हे काय ठेवायला आहे, आपल्या कारच्या मागच्या सीटला असते तसं. आणि इथे काय खायचं असेल तर ते पण आहे, असं काढायचं तसं पडते आणि इथे बसून खायचं मस्त आणि असा लॉक करायचा. आणि ही सीट पण आय थिंक मागे बेंड होते, बघू आपण ते नंतर. ठाणे हे वस्ती स्लम्स ब्रो. यांची लाईफ पण खूप फन आहे. हा माणूस काय करतो, हा स्टेशन. अरे भाई स्पीडला चालली रे गाडी. स्टेशन कोणता गेला, थांब मी बघतो. तो जो माणूस आहे ना तो आता नाश्ता देऊन गेला याला आणि अजून पुढच्या याला वेगळे, बिकॉज त्याने नाश्ता इन्क्लूड केलेला, माझ्या तिकीटमध्ये इन्क्लूड नाही आहे. अरे भाई ट्रिपल ना डबल ना ट्रिपल प्राईस लावतात नाश्ता भाई. त्यापेक्षा मी ते घेतलं तेच खाईल. बिस्किट पण आहे माझ्याकडे तर टेन्शन नाही. मी पण हे खाऊन घेतो आता, भूक लागलं तर थोडीशी. 10 रुपयाचे 10 रुपये. ठाणे स्टेशन. भाई गर्दी बघ. आता पब्लिक येईल, माझी खिडकी जाईल असं मला वाटत आहे. लेट्स सी. ठाणे आलं बट इथे कोण आलं नाही अजून वाटते. पुढच्या स्टेशनला कल्याणला येईल. कल्याणनंतर डायरेक्ट पुणे आहे. सो पुढच्या स्टेशनला नाही आले तर खिडकी आपलीच आहे. जर आले तर बघू आता सुटेल तर ठाण्यावरून सुटेल. तुम्हाला एक दाखवतो हां. लाईट कल्याणाला बट आता ना थोडा अंधार होत आहे. सो मी विचार करतोय काय करू. सो आपली विंडो सीट गेलेली आहे सक्सेसफुली. ही बॉटल आपल्यासाठीच आहे. अरे एल्विश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? एल्विश भाई. ही तीच ट्रेन आहे ज्या ट्रेनला मी आलेला दौंड इंदोर आणि हाच टाईम होता आणि आता मी रिटर्न चालला आहे. बट मी त्या साईडला होता म्हणून मला वंदे भारत दिसली नाही तर मला दिसली असती येताना पण. अरे बा इथून व्ह्यू बघायला भेटला. अरे ते तिथे हेच नाही आहे काय बोलतात, खिडकीला मला हे नाही मिळालं काय. अरे ते असते ना शब्द नाही येते मला. कॉन्टॅक्टला एक आपण बोलू शकतो. सो आपण इथून व्हिडिओ काढू. अरे मी ॲक्च्युली असंच ट्रेनचा टूर द्यायला व्हिडिओ बाहेर निघाला आहे. हे दरवाजे आहेत ना, हे ॲटोमॅटिक दरवाजे आहेत आणि इथे वॉशरूम आहेत. इथे वेस्टर्न स्टाईल लिहिलं आहे अँड देन इथे इंडियन स्टाईल लिहिलं आहे. सो दोन्ही प्रकारचे वॉशरूम आहेत आणि इथून तुम्ही बघू शकता नजारा. अरे हाच नजारा बघायचा होता रे. बट सीन काय झालं, खिडकीच नाही भेटली. बट ठीक आहे आता काय नाही, बिकॉज कसं आता अंधार सांगतो संध्याकाळ आहे ना. अरे टनल आहे आता कसं हे आहे ना, संध्याकाळ आहे 6 सव्वा 6 झाले तर अंधार पडला आहे. तर अंधारात असं पण काय एवढं प्रॉपर दिसणार नाही व्ह्यू वगैरे. म्हणजे दिसतोय बट अंधार आहे, शेवटी उजेड नाही आहे. आपण जेव्हा उजेडात येऊ ना एक दिवशी, आता हा रस्ता तर माझा रेग्युलर झालाच असेल, 1-2 महिन्यातून तर याचा होईलच माझा. तर जेव्हा उजेड असेल ना तेव्हा मस्त शूट करू, व्ह्यू वगैरे मस्त असं प्रॉपर. तेव्हा मस्त खिडकी रिझर्वेशन करू. तिथपर्यंत आता बघू. अजून ट्रेनमध्ये काय बघण्यासारखं आहे. स्पीड ना ठीकठाक आहे, 100
80-100च्या आसपास व्हेरी करते ॲव्हरेज. आणि टनल्स चालू आहेत या रूटला, खूप टनल्स आहेत. आता तुम्हाला ट्रेनमध्ये अजून काय बघण्यासारखं आहे का मी बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि या काचेवर थोडंसं हे लागलं आहे, डस्ट का डाग लागला आहे म्हणून ते क्लिअर नाही येत. दिवसा भारी व्ह्यू आहे रे इकडून. आता टनल येईल पुढे थोड्या वेळाला. आता लोणावळा घाट डीप आहे, व्हॅली आहे, व्हॅली. लोणावळा आला, लोणावळा स्टेशन पुढे आहे. स्टेशन नाही आला अजून, घाट चालू आहे. खंडाला लोणावळा. म्हणते बाजूला ना तू. इथे कॅमेरे आहेत, म्हणजे एक दरवाजाला कॅमेरा आहे. सो म्हणजे सांभाळून जे पण काय करतील ते रेकॉर्ड होते. ओके. तो हायवे आहे, तो एक्सप्रेस हायवे आहे. अरे यार, तो जो पॉईंट होता ना तिथूनच आम्ही हा ट्रॅक बघितलेला आणि आता मी ट्रेनमधून तो रस्ता बघतो. उलटा स्वॅप केला आपण. हे 2 डब्यांची जॉईनिंग आहे आणि हे बघून मला स्वतःला भीती वाटते. अरे हे हलते बघा ना किती, वर खाली वर खाली वर खाली. हे बघा हे बघा हे बघा हे बघ हे बघ हे बघ. हरभरी. इथे बाजूलाच रस्ता आहे. अरे ॲडव्हेंचर बॅग. आणि इथे आता ट्रेन थांबले. पुढे लोणावळा स्टेशन आहे. सो मे बी पुढे ट्रॅफिक असेल. हे 2 डब्यांची हे इथे मी आता दुसऱ्या डब्यात आला आहे. दुसऱ्या डब्यात चढायचं आहे. नंतर इथे 2 बसायला दिलेत. इथे मी नाही बसणार कारण मला इंटरेस्ट नाही आहे. देन सेमच आहे. आणि इथे ते जेवणाचं बघतात, ते सर्व जेवण वगैरे. ट्रेन थांबले. बाकी सेम आहे. बाकी हे तसं रिपीट आहे. हे काहीतरी आहे, मी समजण्याचा प्रयत्न केला पण मला काही समजलं नाही. काय माहिती काय आहे. इथे जेवण ठेवलं आहे मला वाटते आणि ते जेवण देतात या डिशमध्ये. ते डिश वगैरे आहेत आणि सर्व करतात, तसं असेल आय थिंक. आय एम नॉट शुअर. ट्रेन सुटली. लोणावळा आला, लोणावळा. अशी ट्रेन. हा वेस्टर्न टॉयलेट आहे. आता ज्यांना नसेल बघायचं स्किप करून टाका, बिकॉज मी तर दाखवणार आहे. वेस्टर्न टॉयलेट विथ जेट स्प्रे. इंडियन म्हणजे आता अजून ते असं विशेष उरलं नाही आहे दाखवण्यासारखं. सो ठीक आहे. आता काय, आता पुण्याची वाट बघू आणि मग पुण्यावरून मला परत यायचं आहे इकडे पिंपरीला. तर आता त्याच्यासाठी पण बघायला लागेल की कसं यायचं. बहुतेक मेट्रोनेच जाईल बट बघू आता. दाखवतो तुम्हाला थोडं टाईम लागेल, अर्धा तासपेक्षा जास्त, थोडं 45 मिनिट्स लागतीलच. पूर्ण ट्रेन खाली झाले बाई. सो पुणे जंक्शन. और जैसे कि आज बहुत सारे ब्लॉगर आने वाले हैं इधर, और ब्लॉगिंग के वजह से मेरे को बहुत डिस्टर्ब हो रहा है क्योंकि हाथ में कैमरा जा रहा है.
बाई बघ ना, मधून ऑलमोस्ट अख्खी ट्रेनच खाली झाली आहे बघ. माझा कोच अख्खा खाली झाला आहे बघ. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. फक्त मोजके लोक आहेत भाई, फक्त 4 लोक आहेत त्या डब्यात. आता मला परत इथे जायचं आहे पिंपरीला. ओ शिट, सॅड मोमेंट. आता आपण ट्रेनच्या समोर आहेत. दिस इज ट्रेन. बाय बाय ट्रेन. लोकल बंद आहे काय? लोकल काय माहिती. लोकल काय, मी कधी पुणे लोकलमध्ये गेलाच नाही, तर मला काय विचारते ते. ठीक आहे, आता ही ट्रेन आहे ना, ही जाईल सोलापूरला, कारण बिकॉज ही पुण्यापर्यंत नाही आहे, ती सोलापूरपर्यंत आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे पिंपरीला मेट्रो पकडून, बिकॉज इथे लोकल खूप कमी टायमाने आहेत. आणि हा बघ छोटा बाबू. हाय बाबू. बाबू हाय. हाय. बाबू काय बोलत नाही आहे, कारण त्याला बोलायला शिकवलं नाही आहे. हॅलो हॅलो. तर आता ही ट्रेन चालली. आता ही गेली सोलापूरला. आता मेट्रो स्टेशन. हॉर्न जाम मारतो ही, हॉर्न जाम मारते. आता आपण बाहेरून काय, आपण आतून स्नॅप टाकला, आता बाहेरून स्नॅप नाही टाकायचा भाई. हां, आता आपण जातील मेट्रो स्टेशन. मेट्रो स्टेशन जवळच आहे इकडे. आय थिंक तो आला आहे, वरती आहे. नाही रे, इथे बिल्डिंग नाही. हा काय मेट्रो स्टेशन. इथे ही जी लाईन आहे ना, ती मेट्रो स्टेशनची आहे. आता आपल्याला त्या बाजूला जायला लागेल ब्रिज चढून. हा काय मेट्रो स्टेशन. हा मेट्रो स्टेशन इकडे आहे. हे भाई. आणि आता आपण चालले मेट्रो पकडायला. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीकठाक होता, डिसेंट होता एकदम. पण असं भारी नाही वाटलं मला की एकदम भाई फास्टेस्ट, म्हणजे इंडियामधली फास्टेस्ट आहे तर काय जास्त तुफान असं काय नव्हतं. बिकॉज तेच त्याची स्पेशालिटी तीच होती ना, की फास्ट जाते ती. लक्झरी तिचा हेच नव्हता, पॉईंटच नाही आहे. इंडियामध्ये याच्यापेक्षा लक्झरी ट्रेन आहेत. तुम्ही महाराज काय ती कोणती तरी ट्रेन आहे ना, ती ट्रेन जाम लक्झरियस आहे, तिचं तिकीट पण महाग आहे. याचं फक्त स्पीड होता. स्पीड ठीकठाक स्पीड होती, म्हणजे शेवटी लोणावळा घाट आहे, तिकडे जास्त ती फास्ट जाणार नाही ऑब्वियसली. बट त्याने बऱ्यापैकी फास्ट टायमात पोचवलं. दीड तासात पोचवलं समजा, 1.5 तासात. आता जातो, मेट्रो पकडतो आणि रूमवर जातो नंतर. पण मेट्रो पकडायचं कुठे मला ते माहिती नाही. आम्हाला शोधू आपण जाऊ. ते लोक बघत आहेत, मला मजा येते मला. तर इथे आहे मेट्रो स्टेशन की ओर. आता मेट्रो स्टेशन की ओर जायचं आहे आपल्याला. आता रेल्वे स्टेशन सोडून आपण चालले मेट्रो स्टेशनला. रॉयल एंट्री, महा मेट्रो, लेट्स गो. तिकीट काढायला लागेल आधी आपल्याला. इथे पण तिकीट आहे, तिथे पण तिकीट आहे, बट मी इथे का आला काय माहिती. चला तिकीट काढू. एकच तर रस्ता आहे. तिकीट तो अभी क्या बता. तो अभी मेरे को एक कॉलेज का दोस्त मिला. ये मेरा दोस्त है. हाँ बोल ना. मेरा नाम अमन है और मुझे नहीं बताना मैं कैसे मिला इससे इधर. ये अचानक से किधर से तो आया और अचानक. अरे बोल ब्लॉग मराठी है. मराठी नाही येतं मला. बोल कुछ तो. काहीच नाही येतं मला. काहीच. तू म्हण. कंटिन्यू कर. तर आता मेट्रो, आता हा ॲक्च्युली चुकीच्या डायरेक्शनमध्ये आलेला. तर को इधर आना ही नहीं था ना. नहीं आना था मुझे. ट्रांसलेट. सो ही केम इन द रॉन्ग डायरेक्शन. किसकी लैंग्वेज पकड़ा. हिंदी नहीं, मराठी नहीं, इंग्लिश में गया. अच्छा, तो फिर हे मी हे घेतलेलं, पण याची क्वांटिटी बघा एवढीच आहे, फक्त एवढीच आहे. बाकी वरचं सर्व हवा आहे. आणि याच्यावर न्यूट्रिशन व्हॅल्यू बघा भाई. अरे कुठे असते, इकडे असते सॉरी. वो भी ज़रा ब्लॉक में 24 ग्रॅम्स. ते एवढूशा शेंगदाण्यामध्ये काय पण छिडास.
सो फायनली संत तुकाराम नगर. आता इथून हा माणसं सर्व लिफ्टला गेली. थांब मी पण लिफ्टला जातो. तर आता मी रूमवर चालला आहे चालत आणि आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे म्हणून थोडंसं इथे कोण नाही मिळत म्हणून ब्लॉग एंड करतो आहे. तर मी काय सांगत होता, एक्सपिरियन्स माझा ठीक होता. म्हणजे ट्रेन जास्त लक्झरियस नाही आहे बट ठीक आहे, म्हणजे डिसेंट आहे, ठीकठाक आहे. असं काय स्पेशल तारीफ नाही करणार त्याची बस. आणि बाकी आता काय उद्यापासून रेग्युलर कॉलेज करायचं. रोज सकाळी उठायचं, अटेंडन्ससाठी जायचं. मग आता उद्यापासून परत ते 4 दिवस तर भाई मी काहीच नाही केलं. फुल टाईमपास नाही बोलता येणार, काहीच नाही केलं. म्हणजे अभ्यास तर काही केलाच नाही. रात्री नवरात्रीला जायचे, मग 12 वाजता उठायचा, मग जेवायचं, मग जिमला जायचं, मग परत नवरात्रीला जायचं. हेच सर्व चालू होतं 4 दिवस. मग आता उद्यापासून सर्व कम्प्लिशन एवढं बाकी आहे ना भाई. सर्व 2 सब्जेक्ट तर मी स्टार्टच नाही केले लिहायचे. एवढं सबमिशन बाकी आहे. आता सर्व तेच सबमिशन वगैरे करून टाकेल. म्हणजे कम्प्लिशन वगैरे आहे. सबमिशनला तर टाईम अजून 1 महिना आहे, पण लवकर कंप्लीट केलं तर बरं आहे ना. कारण पुढच्या महिन्यात पण टाईम नाही भेटणार मला तरी वाटते. सो लवकर केलं तर बरं आहे. तुम्ही पण लवकर कंप्लीट करत जावा, नाही तर लास्टला वाट लागून जाते. एवढा 1000 किलो लोड येतो डायरेक्ट डोक्यावर. मग आपले पेपर खराब जातात कारण अभ्यास करायचा टाईम नाही भेटत. सो चला मग आता तुम्ही झोपा, मी जातो, जेवतो आणि झोपून जातो. आज मला खूप कंटाळा आला आहे, आज झोपून जाईल. आतापासून रेग्युलर चालू, लवकर झोपायचं, लवकर उठायचं. चलो बाय. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ मला माहिती आहे लेट बघत असतील, कारण भाई मला एडिट करायला एवढा कंटाळा येतो ना, खूप टाईम कन्झ्युमिंग आहे, प्लस कंटाळा येतो एडिटिंग करायला. खरं सांगू मग ते एक तर मला काय तुफान एडिटिंग जमत नाही. फक्त व्हिडिओ ट्रिम करायचे, मर्च करायचे, थोडेसे गाणी टाकायचं, म्युझिक टाकायचं, तेवढंच एडिट करतो बस. सो ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप लेट येणार आहे. अरे याच्या अगोदरचे माझे 3 व्हिडिओ टाकायचे बाकी आहेत, विचार करा. आता हा 4था पेंडिंग आहे. एडिटिंगचा पेंडिंग आहे भाई. पुढच्या महिन्यात अजून 9 व्हिडिओ येणार आहेत. तर होप सो की मला शक्ती भेटू दे, एडिट करायची शक्ती येऊ दे. आणि चला मग आता, चला बाय, जय श्रीराम.